कुबेर नीती शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. वी टीच, वी सपोर्ट, वी हेल्प, यू लर्न. तर आज आपण बघणार आहोत डोजी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण की हा बुलिश आणि बेरिश दोन्हीही ट्रेंडमध्ये आपल्याला बघायला भेटतो. ते कसं, चला तर बघूया आपण. ओके, तर डोजी म्हणजे काय आधी बघूया. डोजी म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कॅन्डलची ओपन आणि क्लोज प्राईस सेम असेल किंवा एकदम जवळ असेल त्यावेळेस त्याला डोजी असं म्हणतो. म्हणजेच काय, तर एखाद्या कॅन्डलला बॉडी नसेल अशा कॅन्डलला आपण डोजी म्हणतो. ज्यावेळेस ओपन आणि क्लोज सेम येतं कॅन्डलचं त्यावेळेस त्याला बॉडी नाही दिसत आपल्याला. तर बऱ्यापैकी ओपन आणि क्लोज सेम पाहिजे किंवा एकदम जवळ असेल त्याला आपण डोजी म्हणतो. बघा डोजी कशी दिसते, तर अशा प्रकारे आपल्याला डोजी बघायला भेटते, ज्याला बॉडी नाही आहे आणि ओपन आणि क्लोज जे आहे ते सेम आहे. तर अशा कॅन्डलला आपण डोजी म्हणतो. ओके, तर महत्त्वाची गोष्ट काय आहे की हा जो पॅटर्न आहे हा बुलिश प्लस बेरिश दोन्ही आहे. याला न्यूट्रल डोजी सुद्धा म्हणतात. म्हणजे काय, समजा हा डाऊन ट्रेंडमध्ये तयार झाला डोजी पॅटर्न, तर हा शेअरला वर घेऊन जातो. म्हणजे काय झालं, त्यांनी ट्रेंडला रिव्हर्स केलं तर डाऊन ट्रेंडला हा डोजी अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट करतो. किंवा जर हा अप ट्रेंडमध्ये तयार झाला, फॉर एक्झाम्पल अप ट्रेंडमध्ये चालू आहे आणि अप ट्रेंडमध्ये हा पॅटर्न तयार झाला, तर तो शेअरला खालीसुद्धा घेऊन जाऊ शकतो. तर डोजीचा अर्थ काय होतो की मुळात एक ट्रेंड चालू आहे आणि दुसऱ्या ट्रेंडला तो रिव्हर्सल करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे काय की इथे प्रेशर तयार होतं की ज्यावेळेस बायर्स खूप बाईंग करत असतात त्यावेळेस सेलर्स एकदम हावी होतात आणि इथे बॉडी तयार होऊन देत नाही. कारण की इथं बायर्सचा गेम चालू होता, सेलर्स हावी झाले, त्यांनी प्रेशर टाकलं आणि डोजी तयार झाली, असं इंडिकेशन येतो इथून की इथून ट्रेड रिव्हर्स होणार आहे. ओके, सिमिलरली ज्यावेळेस डाऊन ट्रेंड चालू असतो त्यावेळेस सेलर्स हवे असतात, एकदम बायर्स अटॅक करतात आणि बायर्सने अटॅक केल्यामुळे तिथं बॉडी तयार होत नाही आणि तिथून मग तुम्हाला अप ट्रेंड तयार होतो. तर मुद्दा हा आहे की हा जो पॅटर्न आहे तो दोन्हीही ट्रेंडमध्ये आपल्याला बघायला भेटतो. तर डाऊन ट्रेंडमध्ये तयार झाला तर तो शेअरला वर घेऊन जाईल, अप ट्रेंडमध्ये तयार झाला तर तो शेअरला खाली घेऊन जाईल. फक्त तुम्हाला त्याचे टॉप्स आणि बॉटम्स ब्रेक करण्याची वाट बघायला लागते. ते आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. फॉर एक्झाम्पल ही बघा बुलिश न्यूट्रल डोजी आहे. म्हणजे काय, ही डाऊन ट्रेंडमध्ये तयार झाली. ओके, डाऊन ट्रेंडमध्ये न्यूट्रल डोजी तयार झाली बुलिशवाली आणि त्याच्यानंतर अप ट्रेंड तयार झाला. तर मी जसं बोललो होतो इथं आपल्याला डबल कन्फर्मेशन घ्यायचं आहे. ते कसं, तर ज्यावेळेस डोजी माझी डाऊन ट्रेंडमध्ये तयार होती, फॉर एक्झाम्पल इथे तयार झाली, तर ह्याचा हाय ब्रेक करायची आपल्याला वाट बघायची आहे. ज्यावेळेस त्या डोजीचा हाय ब्रेक होईल त्यावेळेसच मी तो बुलिश ट्रेड घेणार आहे. जर त्याने हाय ब्रेक न करता तो सरळ खालीच जात राहिला तर मी हा पॅटर्न कन्सिडर करणार नाही. तर इथं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो की ज्यावेळेस डोजी तयार होती डाऊन ट्रेंडमध्ये त्यावेळेस त्याचा हाय ब्रेक केल्यानंतरच आपण बुलिश ट्रेड घेणार आहोत. हे डबल कन्फर्मेशन घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी जी डोजी आहे ती बेरिश न्यूट्रल डोजी आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल की अप ट्रेंडमध्ये डोजी तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याने डाऊन ट्रेंड कंटिन्यू केला. पण ज्यावेळेस ही डोजी तयार झाली अप ट्रेंडमध्ये त्यावेळेस त्याचा बॉटम जर ब्रेक करेल तरच आपण त्याच्यानंतर बेरिश ट्रेड घेणार आहोत. जर ह्या डोजीचा बॉटम ब्रेक नाही केला पुढच्या काही कॅन्डल्सनी तर आपण तो ट्रेड घेणार नाही, आपण हा पॅटर्न कन्सिडर करणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा पॅटर्न आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा तयार होऊन वर्क झाला, अप ट्रेंडमध्ये सुद्धा तयार होऊन वर्क झाला. तर इथे आपण बघू शकतो हा हाय पॉईंट जो असतो तो माझा स्टॉप लॉस असतो आणि इथं मी एंट्री घेणार आहे. तर अशा प्रकारे स्टॉप लॉससुद्धा आपल्याला बघायला भेटतो आणि इथून एंट्री पॉईंट पण आपल्याला बघायला भेटतो. पण जोपर्यंत ह्याचा बॉटम ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण ट्रेड घेत नाही मित्रांनो. तर हे डबल कन्फर्मेशन खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय आपण तो ट्रेड घेत नाही. तर अशा प्रकारे ही डोजी जी आहे ती बुलिश आणि बेरिश दोन्ही मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटते. आशा आहे हा पॅटर्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला. ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.